Welcome to all my dear ninth and 10th standard students. I am Gulmeri sir, Set Agarchand Kunkurol Prashala, Barshi. Before this, you have listened the different videos of different teachers. But myself, I made a video which is depend upon language study. It is related to grammar. You know very well. This is first question in your question paper. It is very easy to all of us. All students can solve this question. If you do the practice, surely you will get out of out marks. So pay attention to this question carefully and attentively. Today, I am going to discuss on language study. You listen carefully. First question: do as directed. Complete the following words using correct letter. आता खाली शब्द दिलेले आहेत. साधारण 4 शब्द दिलेले असतात. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य अशा प्रकारचं लेटर वापरून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो. आता या ठिकाणी पहिला शब्द आहे मास्टर. त्या ठिकाणी ई हे लेटरचा वापर केलेला आहे. दुसरा शब्द आहे ड्रीम. याच्यामध्ये ई ह्या लेटरचा वापर केलेला आहे. आणि तिसरा शब्द आहे स्टोरी. तर या ठिकाणी ओ ह्या लेटरचा वापर केलेला आहे. व चौथा शब्द आहे पेपर. या ठिकाणी पी ह्या शब्दाचा या लेटरचा अक्षराचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे मिनिंगफुल वर्ड्स आपल्याला लेटर्स वापरून काय करायचे तयार करायचे आहेत. द सेकंड, पुट द फॉलोविंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आता वर्णानुक्रमे या ठिकाणी आपल्याला शब्द लावायचे आहेत. तर 2 भागामध्ये या ठिकाणी शब्द दिलेले असतात. तर पहिला भाग याच्यामध्ये शब्द दिलेले आहेत स्मॉल, ग्रीन, कॉरल आणि फायनल. आता अल्फाबेटिकल म्हणजे ए ते झेड याप्रमाणे वर्णानुक्रमे आपल्याला शब्द सर्वांना लावता येतात. अगदी सोपा भाग आहे. इट इज व्हेरी इझी टू ऑल ऑफ अस. तर या ठिकाणी पहिला या ठिकाणी शब्द फायनल. एफ पहिल्यांदा येईल. नंतर जी हे लेटर येतं, मग ग्रीन शब्द बसेल. नंतर क्यू हे लेटर, मग या ठिकाणी कॉरल हा शब्द बसेल. आणि नंतर यस म्हणजे स्मॉल हा शब्द या ठिकाणी वर्णानुक्रमे आपल्याला बसवता येईल. आता दुसऱ्या विभागामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भाग थोडा कठीण वाटतो. पण याच्यामध्ये जर आपण लेटरकडे लक्ष दिलं तर आपण सहजासहजी याचा क्रम लावू शकतो. कारण पहिलं लेटर, पुन्हा दुसरं लेटर, तिसरं अशा सिक्वेन्सने या लेटरचा विचार करायचा आहे. तर याच्यामध्ये पहा, मी पहिल्यांदा शब्द वाचतो पॉप्युलर, परहॅप्स, पीपल आणि पार्टी. मग याच्यामध्ये पहिल्यांदा कुठला शब्द बसेल तर आता पी नंतर ए आलेला आहे, म्हणजेच पार्टी हा शब्द या ठिकाणी पहिल्यांदा येईल. नंतर दुसऱ्या शब्द कुठला येईल तर पी नंतर कुठला आलेला आहे ई, तर पीपल हा शब्द बसेल. तिसरा पी नंतर ई नंतर कुठला शब्द आलेला आहे आर, तर कुठला बसेल परहॅप्स. आणि नंतर आर नंतर कुठला शब्द आलेला आहे तर या ठिकाणी
PE आर नंतर या ठिकाणी ओ आलेला आहे, तर पॉप्युलर हा शेवटी शब्द येईल. म्हणजे अशा प्रकारे लेटरचा या दुसऱ्या विभागामध्ये क्रमाने विचार करून त्याचा वर्णानुक्रम काय करायचा आहे, लावायचा आहे. आता तिसऱ्या भागामध्ये पंक्च्युएट द फॉलोविंग सेंटेन्सेस, योग्य विरामचिन्हांचा खालील वाक्यामध्ये वापर करा. आता पहिलं वाक्य आहे, you see the first sentence, what is the matter asked her husband. याच्यामध्ये प्रश्नार्थक रूपाने वाक्याची सुरुवात झालेली आहे. मीन्स द सेंटेन्स इट बिगिन्स विथ WH, सो दॅट वी शुड यूज क्वेश्चन मार्क अँड इन्व्हर्टेड कॉमास. आता वाक्याची सुरुवात आपल्याला करायची म्हटल्यानंतर पहिलं जो शब्द आहे तो हे काय येईल, कॅपिटल येईल. आणि अवतरण चिन्हामध्ये बोललेले शब्द अवतरण चिन्हामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. मग व्हॉट इज द मॅटर हे अवतरण चिन्हामध्ये येईल आणि नंतर क्वेश्चन मार्क आणि अवतरण चिन्ह बंद. आणि रिपोर्टिंग वर्ब हे अवतरण चिन्हाच्या बाहेर घ्यायचं आहे, म्हणजे आस्क्ड हर हजबंड. आता दुसरं वाक्याकडे आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला हे वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टनं झालेली आहे. म्हणजे द टी, म्हणजे हे स्टेटमेंट आहे. म्हणजे पहिलं अक्षर हे टी हे कॅपिटल पाहिजे. द टी इज मिक्स्ड विथ बॉइल्ड वॉटर. आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला या ठिकाणी काय द्यायचं आहे, फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणजे विधानार्थी वाक्य आहे म्हणून वाक्याची सुरुवात कॅपिटल लेटरने, पहिला अक्षर टी, आणि विधानार्थी असल्यामुळे वाक्याच्या शेवटी काय येईल, पूर्णविराम. आता पुढचा भाग आहे, मेक 4 वर्ड्स इच, मिनिमम 3 letters using the letters in given word. The word is given below. Compare table. Make 4 words each. आता एकूण आपल्याला 4 शब्द बनवायचे आहेत आणि खालील शब्दातील कमीत कमी 3 अक्षरं त्या शब्दामध्ये काय झाली पाहिजेत, आली पाहिजेत. तर अशा पद्धतीनं आपण 3 अक्षरांनी खालील शब्दातील 3 अक्षरे घेऊन शब्द बनवू शकतो, किंवा कमीत कमी 3 अक्षरं तरी त्या याच्यामध्ये मिनिमम 3 letters यावेत. तर पहिला शब्द आपल्याला काय बनवता येईल, कम्फर्ट. दुसरा शब्द काय बनवू, फोर्ट. तिसरा काय बनेल, टेबल. आणि चौथा एबल. पुढचा भाग पहा, राईट द related words as shown in example. The words is given classroom and related word is used big. Classroom, big. It means that it shows you have to use adjective here. Like that, we should use such type of adjectives. Classroom, beautiful. Classroom, big. Classroom, small. Classroom, clean. Classroom, airy. It means that in this diagram, adjectives are used. The example is given. Sometimes verb is also given, sometimes noun is also given, but here adjective is given. Let us see the next part. Complete the word chain of noun. Add 4 words each beginning with the last letter of
प्रिव्हियस वर्ड्स. आता नाऊनची चेन म्हणजे आपल्याला काय बनायचं आहे, या ठिकाणी नाऊन नाम बनवायचे आहेत. तशा प्रकारची सूचना दिलेली आहे. तर कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब असंही विचारलं जातं. कधी कधी कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडजेक्टिव्ह असंही विचारलं जातं, किंवा कंप्लीट द वर्ड चेन ऑफ ॲडव्हर्ब असाही प्रश्न विचारला जातो. बट हिअर द क्वेश्चन इज आस्क्ड कंप्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन, ॲड 4 words each beginning with the last letter of previous words. Let us see. King, the last word is G. The word will be goat. The last word is T. The word will be tree. The last word is E. The word will be elephant. The last word is T. The word will be table. Like this, you have to make the chain of noun. In this way, we have to complete this question. Let us see the B section. Let us see A section has been completed. We will see the section B. Do as directed. A. Make meaningful sentence using the phrase in front of. आता याच्यामध्ये फ्रेज दिलेले आहे, म्हणजे वाक्प्रचार दिलेला आहे, आणि या वाक्प्रचाराचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, बनवायचं आहे. लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द मीनिंग ऑफ इन फ्रंट ऑफ इन मराठी. च्या समोर. द सेंटेन्स, द स्कूल इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. और द सेकंड एक्झाम्पल, द टेम्पल इज इन फ्रंट ऑफ माय हाऊस. लाईक दिस. You see the B. Add a clause to the following sentence to expand it meaningfully. आता या ठिकाणी क्लॉजचा वापर करून, म्हणजे एकापेक्षा अनेक वाक्य एकत्रित येणं, त्याला आपण काय म्हणतो, क्लॉज म्हणतो. आणि आपल्याला विस्तीर्ण करायचं आहे, वाक्य विस्तीर्ण करून अर्थपूर्ण काय करायचं आहे, बनवायचं आहे. लेट अस सी. I was absent in the school because I was ill. The second example, I was absent in the school because I went to see historical places with my parents. You see the next. Add a prefix or suffix to make a meaningful words. Let us see the definition of prefix in English. What is meant by prefix? Prefix means a letter or group of letters you add at the beginning of a word to change its meaning. आपण शब्दाच्या पूर्वी वापरलेले अक्षर किंवा अक्षरे, त्यातून आपल्याला अर्थ बदलला जातो, त्याला आपण काय म्हणतो, प्रिफिक्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल, लाईक, अनलाईक, happy, unhappy. Or suffix, the definition of suffix is that suffix means a letter or group of letters that you add at the end of word to change its meaning.
दॅट इज कॉल्ड ॲज सफिक्स. शब्दानंतर वापरलेला जो प्रत्यय असतो त्याला आपण सफिक्स म्हणतो. आणि सफिक्सचा वापर केल्यानंतर शब्दामध्ये काय होतो, बदल होतो. फॉर एक्झाम्पल, लाईक लाईकनेस, हॅपी हॅपीनेस, फेथफुल फेथफुलनेस. You see, let us see the next part. Make meaningful sentence using any one of the following words. याच्यामध्ये बी भाग दिलेला आहे. त्याच्यामध्ये दोन शब्द दिलेले आहेत, लाईक आणि हॅपी. आता लाईकचा किंवा हॅपीचा वापर करून आपण अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. आय लाईक ब्युटिफुल सीन. टुडे आय एम व्हेरी हॅपी बिकॉज ऑफ माय बर्थडे. बी पार्ट मध्ये नंबर 2 ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्समध्ये प्रत्यय लावून आपण शब्द तयार केले किंवा त्याला ऑर असणारा जो आहे जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाचा वाक्यामध्ये वापर करून अर्थपूर्ण वाक्य आपण तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने इन दिस वे वी हॅव seen the language study. The language study, this question is carry on 10 marks. So, if you do the lot of practice again and again, ordinary student can solve this question, and it is very easy, so that you will get the nice marks to this question. You have listened my today's video carefully and attentively. So thanks to all of you.